महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला पार्क स्टेडियम चालवण्यास देण्याचा महापालिकेने केलेल्या कराराचे प्रकरण आता पुण्याच्या मुद्रांक महानिरीक्षकाकडे वर्ग करण्यात आला आहे। त्यांच्यासमोर सुनावणी होऊन त्यावर निर्णय होईल, अशी माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीराम कोळी यांनी दिली। 500 रुपयाच्या स्टॅम्पवर हा करार करण्यात आला आहे। त्याने शासनाचे सुमारे 2 कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडवला आहे। याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिका आयुक्त सचिन उंबासे यांना विचारणा करण्यात आली। त्याला उत्तर देताना मुद्रांक शुल्क जादा असल्याचे पत्रकाद्वारे कळवण्यात आले होते। त्यावर निर्णय घेण्यासाठी महानिरीक्षकाकडे अहवाल पाठवण्यात आला। बुडालेल्या रकमेवर दरमहा 2% व्याज सुरू असल्याचे कोळी यांनी यावेळी सांगितलं। त्यामुळे पार्क स्टेडियमचा करार प्रकरण मुद्रांक महानिरीक्षकाकडे वर्ग करण्यात आलेला आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे गटनेते अमोल बापू शिंदे यांनी या विषयावर प्रश्न उपस्थित केला होता। लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।